नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यसेवा 2025 ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी आयोगाने एक महत्त्वाचं नोटिफिकेशन काढलेलं आहे। या नोटिफिकेशन मध्ये राज्यसेवा 2025 ची न्यू पॅटर्न नुसार होणारी जी परीक्षा आहे आणि तिची जी मुख्य परीक्षा होणार आहे त्यामधील पेपर कसे होतील, त्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी किती गुण असतील, ठीक आहे, आणि त्याचबरोबर अशी नवीन नवीन खूप जास्त इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला दिलेली आहे। मग ती सर्व इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चर मध्ये आपण बघूया। चला तर मित्रांनो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळूया की पेपर कसा असणार आहे, पेपर मध्ये किती प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला गुण किती असणार आहे। तर बघा, मुख्य परीक्षेबाबत हे नोटिफिकेशन आहे। तर मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा पेपर असणार आहे आणि हा क्वालिफाइंग पेपर असणार आहे। या क्वालिफाइंग पेपर मध्ये प्रत्येक पेपर 300 गुणांसाठी असणार आहे। आता मराठीमध्ये हे जे 300 गुण आहे ते कसे असणार आहे हे थोडं जाणून घेऊया। बघा, पेपर 1 जो असणार आहे तो मराठी भाषेचा पेपर आहे। यामध्ये निबंधासाठी 100 मार्क दिलेले आहे। त्यानंतर परिच्छेद आकलनासाठी 60 मार्क, सारांश लेखनासाठी 60 मार्क, मराठी उतार्याचे इंग्रजी उतार्यामध्ये भाषांतर करण्यासाठी 20 मार्क, इंग्रजी उतार्याचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी 20 मार्क आणि परिपाठ व शब्दसंग्रहासाठी 40 मार्क। तर असा आहे मराठी भाषेचा पेपर। मराठी भाषेमध्ये जे काही प्रश्न असणार आहे ते सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे आणि 3 तास आपल्याला एकूण वेळ असणार आहे। बघा, दुसरा जो पेपर असणार आहे मित्रांनो, दुसरा पेपर असणार आहे इंग्रजी भाषेचा। तर इंग्रजी भाषेचा जो पेपर आहे त्यामध्ये परत एसे निबंध जो आहे तो 100 मार्कासाठी आहे। कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिवन पॅसेज हे 75 मार्कांसाठी असणार आहे। त्यानंतर प्रिसाइज रायटिंग साठी 75 मार्क दिले जाणार आहे। त्यानंतर युजेज आणि वोकॅब्युलरी पार्ट 1 साठी 25 मार्क आणि युजेज आणि वोकॅब्युलरी पार्ट 2 साठी 25 मार्क। तर अशा प्रकारे इंग्रजी व्याकरणाचा पेपर असेल ज्यामध्ये एवढ्या गोष्टी असतील आणि त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन समोर दिलेले आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, पेपर 3 जो आहे तर तो अनिवार्य आहे। पहिले 2 पेपर जे ते क्वालिफाइंग आहे, ठीक आहे, पण पेपर 3 मॅन्डेटरी पेपर आहे आणि त्याचे मार्क जे आहे ते पकडले जाणार आहे। मग आता पेपर 3 जो आहे तो निबंधाचा पेपर असणार आहे, एसेचा स्पेशल पेपर असणार आहे। मग याचे मार्क वगैरे कसं असणार आहे कसं नाही ते हे आपण जाणून घेऊया। बघा मित्रांनो, पेपर 3 मध्ये जो निबंधाचा एसेचा पेपर असणार आहे त्यामध्ये 2 सेक्शन असणार आहे, सेक्शन ए, सेक्शन बी, आणि प्रत्येक सेक्शन मध्ये आपल्याला पहिल्या सेक्शन मध्ये निबंधासाठी 4 विषय दिले जाणार आहे आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये सुद्धा 4 विषय जे आहे ते दिले जाणार आहे। मग आता आपल्याला पहिल्या सेक्शन मधून एक विषय निवडायचा आहे आणि जी काही शब्द मर्यादा दिलेली असेल त्यानुसार आपल्याला निबंध लिहायचा आहे। आणि या सेक्शन 1 ला 125 मार्क असतील पहिल्या निबंधाला। सेक्शन 1 मधील जो तुम्ही विषय निवडणार आणि त्यावर निबंध लिहिणार त्याला 125 मार्क असतील आणि सेक्शन 2 मध्ये जो विषय निवडणार ज्यावर तुम्ही निबंध लिहिणार त्याला सुद्धा 125 मार्क असतील। म्हणजे सेक्शन 2 मधून बी मधून सुद्धा एकच विषय निवडायचा आहे, त्यामध्ये सुद्धा 4 विषय दिलेले असतील, ठीक आहे, आणि तिथं जी काही शब्दसंख्या सांगितलेली असेल की इतक्या शब्दात निबंध लिहावा तर ती मर्यादा तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे। तर अशा प्रकारे निबंधाचा पेपर असणार आहे, 250 गुण असणार मित्रांनो आणि 3 तासाचा हा पेपर असणार आहे। आय होप तुम्हाला समजत असेल। यानंतर पेपर 4 ते 6 हे कसे असणार आहे तर हे थोडं जाणून घेऊया। पेपर 4 ते 6 250 मार्क, 3 तास वेळ, ठीक आहे। आता पेपर 4 जो आहे तो इतिहास आणि भूगोलाशी संबंधित आहे। त्यानंतर पेपर 5 जो आहे तो पॉलिटी आणि प्रशासनाशी संबंधित आहे आणि पेपर 6 जो आहे तर तो अर्थशास्त्र आणि पर्यावरणाशी संबंधित आहे। प्रत्येक पेपर 250 मार्काला आहे आणि प्रत्येक पेपरचा कालावधी 3 तास आहे। पण या पेपरचा 4, 5, 6 यांचा पॅटर्न सेम असणार आहे। बघा मित्रांनो, हा जो पेपर असणार आहे यामध्ये टोटल 20 क्वेश्चन असणार आहे आणि 20चे 20 क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे। आता या 20 क्वेश्चन मध्ये 10 क्वेश्चन असे असणार आहे की ज्यांना आपल्याला 150 शब्दात त्याचं उत्तर लिहायचे आणि 150 शब्दात ज्यांचं उत्तर लिहायचे त्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 10 मार्क मिळणार। 10 पैकी मग तुम्हाला किती मार्क मिळतील हे तुमच्या उत्तरावर असेल डिपेंड। त्यानंतर याच्यामध्ये 10 क्वेश्चन आपल्याला असे लिहायचे। आता 20 पैकी 10 क्वेश्चन आपल्याला 150 शब्दात लिहायचे त्याचं उत्तर आणि 20 पैकी 10 क्वेश्चनचं उत्तर आपल्याला 250 शब्दात लिहायचंय। त्या 250 शब्दात जे तुम्ही उत्तर लिहिलं असेल त्याला प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 15 मार्क असतील, ठीक आहे। तर परत एकदा सांगतो, बघा, पेपर 4, 5 आणि 6 इतिहास, भूगोल, पॉलिटी, प्रशासन आणि अर्थशास्त्र पर्यावरण प्रत्येक पेपर 250 मार्काचा असेल, ठीक आहे। एकूण कालावधी 3 तासाचा असेल। मग आता यामध्ये 20 क्वेश्चन असतील, 10 क्वेश्चन 10 मार्काला, म्हणजे 10 क्वेश्चनचे 100 मार्क असतील आणि पुढचे जे 10 क्वेश्चन असतील, ठीक आहे, तर ते 15 मार्काला असतील, म्हणजे त्याचे 150 मार्क, असे टोटल मिळून 250 मार्क असतील, ठीक आहे। आता 10 क्वेश्चन जे आहे त्याचं उत्तर आपल्याला 150 शब्दात लिहायचे म्हणून त्याला 10 मार्क आहे। आणि इथं जर बघितलं तर पुढचे 10 क्वेश्चन जे आहे, ठीक आहे, त्याचं उत्तर आपल्याला
250 शब्दात लिहायचे म्हणून त्याला 15 मार्क आहे. ठीक आहे, असे टोटल 250 मार्क असणारे पेपर 4, 5 आणि 6 असतील. यानंतर जो काही 7वा पेपर असणार मित्रांनो आणि प्रश्न जे असणार आहे, ठीक आहे, 4, 5, 6 या पेपर मध्ये जे काही प्रश्न असणार आहे ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत. बघा मित्रांनो, पुढील पेपर आहे इथिक्सचा, पेपर क्रमांक 7. ठीक आहे, तर इथिक्सचा पेपर असणार आहे इथिक्स, इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. आता हा जो पेपर असणार आहे हा आपल्याला 250 मार्कांसाठी असणार आहे. ठीक आहे, यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 12. नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 12. ठीक आहे, पण यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी थोडं मार्काचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते वेगवेगळं करण्यात आलेले. मग या 12 क्वेश्चन मध्ये 7 पासून 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे क्वेश्चन जे असणार आहे ते आपल्याला 250 शब्दात याचं उत्तर लिहायचे. किती शब्दात? 250 शब्दात उत्तर लिहायचे. 250 शब्दात उत्तर लिहायचं आहे आणि याला आपल्याला 20 मार्क मिळणार आहे. किती मार्क? 20 मार्क. 20 मार्क मिळणार. त्यानंतर जर आपण बघितलं तर पहिला जो क्वेश्चन असणार आहे, पहिला क्वेश्चन त्यामध्ये ए, बी आणि सी हे 3 सब क्वेश्चन असतील. ठीक आहे, आणि प्रत्येकाला मार्क असतील 10. प्रत्येकाला मार्क किती असतील? 10. ठीक आहे, आता आपण जर बघितलं तर बी आणि सी याचं उत्तर आपल्याला 150 शब्दात लिहायचंय. 150 शब्दात लिहायचंय. आणि ए चं जे उत्तर आहे, ए मध्ये अजून 5 सब क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, अजून 5 सब क्वेश्चन असणार आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि या 5 सब क्वेश्चनचं उत्तर आपल्याला 25 शब्दात लिहायचंय. 25 शब्दात. ठीक आहे, आता मी काय सांगितलं ते सांगतो. बघा, 7 ते 12 क्वेश्चन जे असणार आहे त्याचं उत्तर आपल्याला 250 शब्दात लिहायचंय. ठीक आहे, आणि प्रत्येकाला मार्क 20 असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 1 जो आहे तर त्यामध्ये 3 सब क्वेश्चन आहे, ए, बी आणि सी. मग बी आणि सी चं उत्तर आपल्याला 150 शब्दात लिहायचंय. तर ए मध्ये अजून 5 सब क्वेश्चन दिलेले आहे, 1, 2, 3, 4, 5. या प्रत्येकाचं उत्तर आपल्याला 25 शब्दामध्ये लिहायचे. त्यानंतर 2 ते 6 क्वेश्चन जे असणार आहे, 2, 3, 4, 5, 6 हे जे काही 6 क्वेश्चन असणार आहे यामध्ये प्रत्येकामध्ये 2 सब क्वेश्चन असतील आणि प्रत्येक 2 सब क्वेश्चन जे असणार आहे मित्रांनो ते 10 मार्काला असणार. ठीक आहे, तर समजलं. आणि यांचं उत्तर जे आहे 2 ते 6 क्रमांकाचे जे प्रश्न आहे यामध्ये प्रत्येक सब क्वेश्चन आपल्याला 150 शब्दात उत्तर लिहायचे. ठीक आहे, तर परत एकदा सांगतो, 7 ते 12 250 शब्दात उत्तर, 2 ते 6 150 शब्दात उत्तर. क्वेश्चन क्रमांक ए मध्ये बी आणि सी जे काही सब क्वेश्चन आहे त्याचं उत्तर 150 शब्दात आणि ए क्वेश्चनचं उत्तर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये असलेल्या सब क्वेश्चन नुसार 25-25 शब्दात लिहायचे. यानंतर पुढे जाऊया, ऑप्शनलचा जो काही पेपर असणार आहे त्याबाबत थोडी चर्चा करूया. ठीक आहे, ऑप्शनलचा जो काही पेपर असणार ते 2 पेपर असणार आहे. म्हणजे दोन्ही पेपरचा पॅटर्न सेमच असणार आहे. बघा, आता हे जे काही ऑप्शनलचा पेपर असणार आहे यामध्ये 2 सेक्शन असणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आता सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन सोडवणं कंपल्सरी आहे आणि सेक्शन बी मधला जो काही 5वा क्वेश्चन असणार आहे तर तो सोडवणं कंपल्सरी. म्हणजे जो काही ऑप्शनलचा पेपर आहे त्यामध्ये पहिला आणि 5वा प्रश्न कंपल्सरी आहे. 5वा क्वेश्चन हा सेक्शन बी चा पहिला क्वेश्चन असेल तर पहिला क्वेश्चन हा सेक्शन ए चा पहिला क्वेश्चन असेल. हे क्वेश्चन क्रमांक 1 आणि क्वेश्चन क्रमांक 5 हे सोडवणं कंपल्सरी. पण आता उरलेले जे काही क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक 2, 3, 4, 6, 7, 8 यामधून तुम्ही कोणतेही 3 प्रश्न इतर सोडू शकता. ठीक आहे, 3 प्रश्नाची उत्तर लिहायची, 3 सोडून द्यायची. ठीक आहे, तर क्वेश्चन क्रमांक 1 आणि 5 कंपल्सरी मॅन्डेटरी आहे, पण उरलेले 6 प्रश्नापैकी तुम्हाला कोणतेही 3 उत्तर लिहायची. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, हा जो पॅटर्न चेंज झालेला आहे आणि त्या पॅटर्न चेंज झाल्यानुसार तिथं आपल्याला जो काही मुख्य परीक्षेचे पेपर कसे असतील, कसं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असेल, किती गुण असेल प्रत्येक प्रश्नाला, किती शब्दात उत्तर लिहायचं असेल, हे सगळ्या गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला या पॅटर्ननुसार तयारी करायची असेल तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्वालिटी कंटेंट आणि सगळ्यात रिझनेबल प्राइस मध्ये असणारी बॅच आहे आपली फाउंडेशन बॅच राज्यसेवा 2025 साठी, ज्यामध्ये एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचा सुद्धा समावेश आहे, ज्याची फी फक्त 6,999 रुपये इतकी आहे. ठीक आहे, ही फी आता 10,000 झाली होती, पण 15 ऑगस्टच्या ऑफरमुळे ही फी परत 7,000 रुपये झालेली आहे. जर कोणाला बॅचेस जॉईन करायचे असेल तर नक्की खाली नंबरवर कॉल करू शकता किंवा डायरेक्ट आपला ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. धन्यवाद.